नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. जगाच्या पाठीवर मध्ये आता आपण आंतरराष्ट्रीय घडामोडींचा आढावा घेऊया. अर्जेंटिनाची राजधानी ब्युनोस एरिसमध्ये बुधवारपासून शाळा सुरू झाल्या आहेत. 30 लाख विद्यार्थी पुन्हा शाळेत जाऊ लागलेले आहेत. कोरोना संसर्ग वाढल्यामुळे 2 महिने शाळा बंद ठेवण्यात आलेल्या होत्या. अजूनही कोरोना संसर्गाचं प्रमाण कायम असलं तरीही काहीसं हे नियंत्रणात आल्यानं शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला गेलाय. अर्जेंटिनात कोरोना बाधितांची संख्या 40 लाखांवर पोहोचली आहे, तर 86,000 कोरोना रुग्णांचा मृत्यू झालाय. फ्रान्समध्ये बुधवारपासून कोरोना निर्बंध शिथिल केले गेलेत. मास्क वापराचे निर्बंध उठवण्यात आलेत आणि वीकेंडला लावली जाणारी संचारबंदीचीही आता गरज नसल्याचं अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. मार्च आणि एप्रिलमध्ये 35,000वर पोहोचलेली दररोजची रुग्णसंख्या 3,900 पर्यंत कमी झाल्यानं हे बदल आता करण्यात आलेले आहेत. निर्बंध जरी शिथिल केले गेले असले तरी कोरोनाचा धोका मात्र पूर्णपणे कमी झालेला नाही. त्यामुळे गाफील राहू नका अशी आठवण फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी करून दिली आहे. फ्रान्समध्ये निर्बंध शिथिल करण्यात आलेले असले तरी सार्वजनिक ठिकाणं, रस्त्यांवरची दुकानं, स्टेडियम्स आणि कार्यालयांमध्ये मात्र मास्क वापरावाच लागणार आहे. रेस्टॉरंट्स आणि बारमध्ये मास्क लावण्याची सक्ती नाही. आतापर्यंत 58% नागरिकांचा किमान एक डोस घेऊन झालेला आहे. युरोपमधील सर्वाधिक कोरोना बळींची म्हणजेच 1,10,563 कोरोना बळींची नोंद फक्त फ्रान्समध्ये झालेली आहे. युरोपियन युनियननं पोर्तुगल आणि स्पेनला मोठी मदत करण्याचा निर्णय घेतला आहे आणि यासाठी युरोपियन युनियनच्या प्रमुखांनी दोन्ही देशांना भेटी दिल्या. युरोपियन युनियनच्या प्रमुख उर्सुला वॉन डेर लेयन यांनी आधी पोर्तुगालला भेट दिली. पोर्तुगालनंतर त्यांनी स्पेनचे पंतप्रधान पेड्रो सांचेज यांची भेट घेतली. या निधीपैकी 70 बिलियन युरो वापरण्याच्या स्पेनच्या प्रस्तावाला त्यांनी मंजुरीही दिलेली आहे. लसीकरणाला प्रोत्साहन देण्यासाठी राबवण्यात आलेल्या उपक्रमांना चांगला प्रतिसाद मिळाल्यानं अशाच आणखी काही स्पर्धा आयोजित करण्याची घोषणा कॅलिफोर्नियाचे गव्हर्नर गेविन न्यूकम यांनी बुधवारी केलेली आहे. यापुढच्या 50,000 नागरिकांना सिक्स फ्लॅग्स थीम पार्कची तिकीटं मोफत दिली जातील अशी घोषणा त्यांनी केली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांची जिनिव्हामध्ये 2 सत्रांमध्ये बैठक पार पडली. आपापल्या देशांच्या राजदूतांना त्या ठिकाणी पूर्वस्थितीत आणणं, सायबर सुरक्षा, अण्वस्त्र मर्यादेबाबतच्या करारामध्ये फेरबदलासाठी वाटाघाटी करण्यावर या दोन्ही नेत्यांमध्ये एकमत झालंय. चार ते 5 तास ही बैठक चालेल अशी शक्यता वर्तवली जात होती, पण 3 तासातच ही बैठक आटोपली. अनेक मुद्द्यांबाबत तीव्र मतभेद असून सुद्धा आमच्यात चांगली चर्चा झाल्याचं व्लादिमीर पुतीन यांनी त्यानंतर पत्रकारांशी बोलताना सांगितलं. बायडन आणि पुतीन यांच्यात महत्त्वाची बैठक झाल्यानंतर पुतीन यांनी स्वित्झर्लंडचे राष्ट्राध्यक्ष पार्मेलिन यांची भेट घेतली आणि बायडन यांच्यासोबत झालेल्या बैठकीच्या आयोजनाबद्दल त्यांनी त्यांचे आभार मानले. आमच्यात चांगली चर्चा झाल्याची प्रतिक्रियाही त्यांनी दिली. या बहुचर्चित भेटीनंतर अमेरिकेला परतण्याआधी बायडन यांनी पत्रकारांशी संवाद साधला. राष्ट्राध्यक्षपदी आल्यानंतरच्या पहिल्या परदेश दौऱ्यात नेटो, युरोपियन युनियनच्या नेत्यांच्या भेटी आणि पुतीन यांच्या भेटीबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं. अनेकविध मुद्द्यांवर अमेरिकेची बदलती प्रतिमा मांडता आली आणि त्याचं जागतिक नेत्यांनी स्वागत केलं अशी प्रतिक्रिया जो बायडन यांनी दिली. न्यूयॉर्कची ऐतिहासिक लिबर्टी बेल मिडल कॉलेजिएट चर्चमधून काढण्यात आली. गेल्या वर्षी लागलेल्या आगीमध्ये चर्चचं मोठं नुकसान झालेलं होतं. हॉलंडमध्ये 1731 साली तयार करण्यात आलेली ही घंटा नंतर अमेरिकेत आणण्यात आली होती. 1776 साली जॉर्ज वॉशिंग्टन यांच्या काळातल्या लष्करी सेवेतही बेलचा वापर करण्यात आलेला होता. अमेरिकेच्या अनेक ऐतिहासिक क्षणांची
ही बेल साक्षीदार आहे। अमेरिकेतल्या उटा, मॉन्टाना, वायोमिंग परिसरात पसरलेल्या वणव्यांमुळे तापमानात प्रचंड वाढ झाली आहे। त्यामुळे या परिसरातल्या दुष्काळजन्य स्थितीत आणखी भर पडेल अशी शक्यता वर्तवली जाते। फिनिक्समध्ये सर्वाधिक 47 डिग्री तापमानाची नोंद झाली आहे। याआधी 1974 साली 46 डिग्री तापमानाची नोंद झाली होती। परिसरातल्या नागरिकांना घरात राहण्याच्या, भरपूर पाणी पिण्याच्या आणि मुलांना आणि पाळीव प्राण्यांना वाहनांमध्ये एकटं न सोडण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। कोलंबियामध्ये मंगळवारी लष्करी कार्यालय परिसरात झालेल्या कार बॉम्बस्फोटात 2 जवान जखमी झाल्याची माहिती लष्करी अधिकाऱ्यांनी दिलेली आहे। नॅशनल लिबरेशन आर्मीनं या स्फोटांची जबाबदारी अद्याप स्वीकारलेली नाही। अमेरिकेतल्या शिकागोच्या दक्षिण भागामध्ये घरगुती वादातनं गोळीबार झाला आणि ज्यात 4 जण ठार झाले तर 4 जण जखमी झाल्याची माहिती शिकागो पोलिसांनी दिलेली आहे। मंगळवारी पहाटे एंगलवूडमध्ये झालेल्या गोळीबारानंतर कोणालाही अद्याप अटक झालेली नाही असं पोलिसांनी सांगितलं। यात 3 महिला आणि एका पुरुषाचा मृत्यू झालाय। दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष मून जे इन आणि त्यांच्या पत्नी किम जोंग सूक यांनी स्पेनच्या राजा आणि राणीनं दिलेल्या डिनरला हजेरी लावली। या दोन्ही देशांमधील आर्थिक सहकार्य दृढ करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे। दोन्ही देशांमध्ये असलेले संबंध, मानवाधिकारांचं संरक्षण आणि कायद्याबद्दलचा आदर याबद्दल स्पेनचे राजे किंग फिलिप यांनी भाष्य केलं। 2 दिवसांच्या या दौऱ्यामध्ये मून स्पेनचे पंतप्रधान पेड्रो सांचेज आणि अन्य मंत्र्यांचीही भेट घेणार आहेत। तसंच बार्सिलोनामध्ये एक व्यापार विषयक परिषदेला सुद्धा ते हजेरी लावतील। गेल्या 14 वर्षात पहिल्यांदाच दक्षिण कोरियाच्या राष्ट्राध्यक्षांनी स्पेनला भेट दिली आहे। अमेरिकेतल्या कम्युनिटी लेंडर्ससाठी अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांनी $1.25 बिलियन वितरित करणार असल्याचं जाहीर केलेलं आहे। त्यामुळे कोरोनामुळे झालेलं नुकसान, त्याच्या थेट झालेले व्यवसायावरचे परिणाम आणि तोट्यात गेलेल्या व्यावसायिकांना आर्थिक हातभार लावण्यासाठीचा हा प्रयत्न आहे। हा निधी देशभरातल्या जवळपास 860 कम्युनिटी डेव्हलपमेंट आर्थिक संस्थांमध्ये वितरित केला जाणार आहे। छोट्या उद्योगांनाही कर्ज दिलं जाईल। सध्या या व्यावसायिकांना फक्त मदतीचीच नाही तर निधीची सुद्धा आवश्यकता आहे असंही हॅरिस यांनी म्हटलंय। अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस डेफर्ड ॲक्शन ऑफ चाइल्डहुड अरायव्हल्स म्हणजेच DACAच्या 9व्या वर्धापन दिनी आयोजित कार्यक्रमाला त्यांनी उपस्थिती लावली होती। या उपक्रमांतर्गत ज्या स्थलांतरित महिलांना मदत पोहोचवण्यात आली अशा महिलांशी त्यांनी संवाद साधला। तुमची स्वप्न पूर्ण करण्यासाठी बायडन प्रशासन कटिबद्ध असल्याचं त्यांनी सांगितलं। इथिओपियाच्या टिग्रेमध्ये दुष्काळ येणार आहे असा इशारा ब्रिटनचे संयुक्त राष्ट्रांमधल्या कायमस्वरूपी प्रतिनिधींनी दिलेला आहे। शेकडो हजारो लोकांचा या दुष्काळात बळी जाण्याचा धोका असल्याचं त्यांनी सांगितलंय। शेती आणि पिकांसोबत अर्थव्यवस्थाही पूर्णपणे कोलमडणार असल्याचं त्यांनी सांगितलं। टिग्रेमधल्या या समस्येवर तोडगा काढण्यासाठी मदतीची गरज आहे आणि यासाठीच्या चर्चेचं आम्ही स्वागत करत असल्याचंही त्यांनी सांगितलं। प्रादेशिक पुढाकाराची अधिक गरज असल्याचंही महत्त्व त्यांनी अधोरेखित केलंय। ब्रिटन सरकार 1,67 लाख पाऊंड्सची मदत करणार असल्याचंही त्यांनी जाहीर केलंय। अमेरिकेमध्ये गोळीबाराच्या घटना प्रचंड वाढलेल्या आहेत। मंगळवारी एका व्हर्च्युअल पत्रकार परिषदेद्वारे अमेरिकन सरकारनं हा हिंसाचार रोखण्यासाठी तातडीनं कारवाई करण्याची मागणी शिकागो आणि टेक्सासच्या महापौरांनी केली आहे। या भीषण घटनांकडे गांभीर्यानं पाहण्याची गरज त्यांनी व्यक्त केली आहे। अमेरिकेतल्या अलाबामाच्या फायर हायड्रंट फॅक्टरीजवळ एका कर्मचाऱ्यानं गोळीबार करून 2 जणांना ठार केलंय तर आणखी 2 जणांना जखमी केलंय। यानंतर त्यानं स्वतःलाही ठार केलं। म्युलर कोपलांड इथं पहाटे 2:30च्या दरम्यान ही घटना घडल्याची माहिती आहे। गोळीबार करणाऱ्या व्यक्तीचा मृतदेह इथून 24 किलोमीटर अंतरावरच्या गंटेर्सविल इथल्या एका जीपमध्ये आढळला। या वाहनात अन्य इतरही शस्त्र आढळून आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे।
यानंतर काही तासांनीच शिकागोमध्ये देखील गोळीबार झाला, ज्यात 4 जणांचा मृत्यू झाला। संशयित मारेकऱ्यानं स्वतःला आणि त्याच्या सहकाऱ्यांना का ठार केलं हे मात्र अजूनही स्पष्ट होऊ शकलेलं नाही। दक्षिण कॅलिफोर्नियामधल्या झाडाझुडपांना लागलेली आग विझवण्याचे कर्मचाऱ्यांनी शर्थीचे प्रयत्न केलेत। वेंचुरा काउंटीमध्ये ही आग लागल्याची माहिती आहे। जमिनीवर तसंच झाडांनाही वणवा लागला होता आणि लॉस एंजेलिसपासून 93 मैल अंतरावर ही आग लागली होती। हेलिकॉप्टरच्या सहाय्यानं या आगीवर पाणी टाकण्याचं काम सध्या सुरू आहे। उन्हाळ्याच्या सुरुवातीला कॅलिफोर्नियामध्ये वणवा लागल्याच्या अनेक घटना घडत असतात। सोमवार ते बुधवारपर्यंत धोक्याचा इशाराही या भागामध्ये दिला गेलेला होता। दक्षिण कॅलिफोर्नियामध्ये उष्णतेच्या पाऱ्यानं सगळे उच्चांक मोडले। दुसरीकडे इथल्या झाडाझुडपांनाही मोठ्या प्रमाणात वणवा लागलाय। हा वणवा लॉस एंजेलिसमधल्या भागापर्यंत शेकडो एकरवर पसरलाय। आयरविंडलमध्ये सांता फे रिक्रिएशन डॅम परिसरातही ही आग पसरली होती। कॅलिफोर्नियामधल्या रहिवाशांना या संपूर्ण आठवड्यात कमी वीज वापरण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे। उष्णतेच्या लाटेमुळे राज्याच्या वीज निर्माण क्षमतेवर परिणाम होऊ शकतो आणि त्यामुळे हे आवाहन केलं गेलं आहे। जंगलातले वणवे ट्रान्समिशन लाईन्स किंवा अन्य अडथळे निर्माण करू शकतात, त्यामुळे लोकांना आता अलर्ट जारी करण्यात आला आहे। मड रेसिंगच्या एका स्पर्धेत एका वाहनानं थेट गर्दीमध्ये घुसल्यानं झालेल्या अपघातात 8 जणांचा मृत्यू झालाय। एल पासो काउंटी शेरिफच्या विभागानं प्रसिद्धी पत्रकामध्ये जे म्हटलेलं आहे त्यानुसार संध्याकाळी 6:30 वाजता स्पर्धेतील एक वाहन डर्ट ट्रॅक सोडून रेलिंगवर कोसळलं आणि या अपघातात काही प्रेक्षक ठार झाले, 3 प्रेक्षक गंभीर जखमी झालेत। काही जणांची प्रकृती गंभीर आहे। अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 2020च्या निवडणुकीत झालेल्या गैरव्यवहाराबद्दलच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी न्याय विभागावर दबाव टाकल्याचं अनेक ईमेल्समधनं आता उघडकीला आलंय। या प्रसिद्ध झालेल्या ईमेल्सनुसार घोटाळ्याचा कोणताही पुरावा नसल्याचं त्यांच्या माजी अटॉर्नी जनरलनं म्हटलंय। या ईमेल्सनुसार ट्रम्प आणि त्यांचे व्हाईट हाऊसमधले कर्मचारी त्यावेळेचे अटॉर्नी जनरल जेफ्री रोसेन यांच्यावर दबाव टाकत होते। निवडणुकीच्या निकालाविरोधातल्या प्रचारात सहभागी होण्यासाठी हा दबाव टाकला जात होता, असं या ईमेलमध्ये म्हटलंय। जगाच्या पाठीवर मध्ये वेळ झाली एका ब्रेकची। बघत रहा न्यूज 18 लोकमत। ब्रेकनंतर जगाच्या पाठीवर मध्ये आपण इतरही आंतरराष्ट्रीय घडामोडींचा आढावा घेऊया। इराणसोबत आंतरराष्ट्रीय पातळीवर चर्चा सुरू झाल्यानं इराणच्या अण्वस्त्र कार्यक्रमावर पुन्हा एकदा निर्बंध लावणं शक्य होईल, असा एका उच्चस्तरीय युरोपियन अधिकाऱ्यानं म्हटलंय। अर्थात या प्रक्रियेला वेळ लागणार आहे, असंही ते म्हणाले। या चर्चांमधले अडथळे दूर करून प्रगती होतीये, असं एनरिक मोरो यांनी व्हिएन्नामध्ये म्हटलंय। रशिया, चीन, फ्रान्स, जर्मनी आणि ब्रिटनच्या राजदूतांची त्यांनी भेट घेतली। यानंतर ही चर्चेची शेवटची फेरी नसल्याचंही त्यांनी सांगितलं। इस्रायली एअरक्राफ्टनं गाझा पट्टीतल्या लष्करी स्थळावर बुधवारी पहाटे हल्ला केला। हमाससोबतच्या शस्त्रसंधीनंतर अशा प्रकारचा हा पहिलाच हल्ला आहे। हमासच्या दहशतवाद्यांनी ज्या ठिकाणी हल्ल्यांच्या योजना ठरवलेल्या असतात ते ठिकाण या हल्ल्यांचं लक्ष्य होतं, असं इस्रायलच्या लष्कराकडून सांगितलं गेलं। या हल्ल्यात कोणतीही जीवितहानी झाल्याचं वृत्त नाही। जेरुसलेममध्ये परेड काढून पुन्हा हिंसाचार करण्याची धमकी दहशतवाद्यांकडून देण्यात आलेली आहे। पूर्व जेरुसलेममध्ये हजारो इस्रायली प्रखर राष्ट्रवाद्यांनी परेड काढली। गाझा पट्टीतल्या हमासच्या दहशतवाद्यांची युद्धानंतर परत इथं नव्यानं हिंसाचार करण्याची धमकी देणाऱ्या शक्तींविरोधात आणि दहशतवाद्यांविरोधात ही परेड काढण्यात आली। या परेड विरोधात काही पॅलेस्टिनींनी निदर्शनं केली। इस्रायली पोलिसांनी आपल्याला मुद्दाम शहराच्या बाहेर जायला भाग पाडलं आणि आपले उद्योग व्यवसायही बंद करायला भाग पडलं, असं या आंदोलनकर्त्यांचं म्हणणं होतं। या आंदोलनात सहभागी झालेल्यांच्या हातातले पॅलेस्टिनी झेंडे पोलीस काढून घेत होते।
ब्रिटन आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान मुक्त व्यापार कराराला मान्यता देण्यात आलेली आहे आणि याबद्दलची सविस्तर घोषणा मंगळवारी करण्यात आली। ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांची लंडनमध्ये भेट झाली। इन प्रिन्सिपल ॲग्रीमेंट असं या कराराला नाव देण्यात आलेलं आहे। ऑस्ट्रेलियाचा हा 15वा मुक्त व्यापार करार आहे। मात्र ब्रिटन युरोपियन युनियनमधून बाहेर पडल्यानंतर त्यांच्यासोबतचा त्यांना हा पहिला पूर्णपणे नवीन करार असणार आहे। कोस्टारिकामध्ये अनेकांची चौकशी करून काही जणांना अटक करण्यात आलेली होती। रस्ते बांधकाम आणि देखभालीच्या कंत्राटांमध्ये प्रचंड भ्रष्टाचार झाल्याचा आरोप आहे आणि त्याचबद्दल ही चौकशी केली जाते। आणि या सगळ्या महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय घडामोडींसह जगाच्या पाठीवर मध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची। ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी बघत राहा फक्त न्यूज 18 लोक।